महाराष्ट्राला पहिला धक्का तेव्हा बसला जेव्हा 28 जानेवारीला दादांच्या विमान दुर्घटनेची बातमी आली। पण आज पूर्ण 12 दिवसानंतर राज्याला दुसरा आणि कदाचित सर्वात मोठा धक्का बसला। या संपूर्ण घटनेमागे एक असं चौंकवणारं सत्य आहे की ज्याची कोणीच कल्पना केली नव्हती। बघा, सुरुवातीला जेव्हा विमानातील प्रवाशांची यादी बाहेर आली तेव्हा स्पष्टपणे सांगण्यात आलं की विमानात 6 व्यक्ती प्रवास करत होत्या। अजित पवार ऑन अजित पवार यांचा अपघात कसा काय झाला याचा त्यांना खूप मोठा संशय हा बाळगत आहेत। तर बघू शकता घातपातचा संशय हा कोणावरती येत आहे तो पूर्णतः कळणार आहे। अजित पवार यांचा खून झाला की काय झाला, घातपात झाला की काय झाला, बघू शकता आपल्या समोरच आहे। तर आपल्या समोर दिसत आहेत त्यांचे पुतणे आपल्या समोरच आहे। त्यांनी एक व्यक्त केलेली आहे त्यांची भावना। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज यांनी दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर आज पत्रकार परिषद घेतली। यावेळी रोहित पवार यांनी प्रेझेंटेशन जे काही केलेलं आहे प्रेझेंटेशन दिलेलं आहे। यामध्ये मुंबई ते बारामतीचं अंतर 210 किमी असल्याचं त्यांनी बाळगलेलं आहे। तर प्रवासांसाठी जे काही 27 मिनिटे लागतं असं म्हटलं। तसेच विमानाची जी काही माहिती या प्रेझेंटेशन मध्ये देण्यात आलेली आहे। विमान कंपनीचे विजय जे काही कुमार आहेत त्यांचं नाव सिंग आडनाव आहे। तर रोहित सिंग हे 2 मालक असल्याची जे काही माहिती रोहित पवार यांनी दिलेली आहे। याशिवाय त्यांनी अनेक मोठे खुलासे हे व्यक्त केलेले आहेत। तर बघू शकता तो घातपाताचा प्रयत्न होता का, रोहित पवारांचा जो काही खळबळजनक संशय आलेला आहे तो घातपात होता का काय होता आपल्या समोरच आहे। आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे काही त्यांनी अत्यंत खळबळजनक दावा केलेला आहे। त्यांनी केवळ या अपघाताच्या तांत्रिक बाजूवरचं बोट ठेवले नाही तर यामागचे एखादे मोठे षडयंत्र असल्याची शक्यताही वर्तवलेली आहे। रोहित पवार यांनी त्यांच्या आणि अजित पवार यांच्यातील भूतकाळातील घनिष्ठ संबंधाचा हवाला जो काही बघू शकता प्रकरणातील गुढ जे काही वाढले आहेत आपल्या समोरच आहे। आर्थिक कंत्राटे जे काही बघू शकता, राजकीय वादाची किनार वाद पण असू शकतात बघू शकता। रोहित पवार म्हणाले की या अपघातापूर्वी काही महिने आधी जे काही बघू शकता सातत्याने एकत्र होतो। मी स्वतः अजित पवार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो। तर त्या एका राजकीय सल्लागाराने जे काही कोट्यवधी रुपयांचे कंत्राटी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो त्या काळात एका राजकीय सल्लागाराने जे काही कोट्यवधी रुपयांचे कंत्राटी रद्द करण्याबाबत गंभीर चर्चा सुरू होती। एका मोठ्या आर्थिक व्यवहारातून जे काही निर्माण झालेला हा वाद आणि त्यानंतर घडलेला अपघात याचा परस्पर संबंध असू शकतो का हा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। तर घातपाताचा कट होता का हा पण त्यांनी एक संशय व्यक्त केलेला आहे। गंभीर प्रश्न उपलब्ध झालेला आहे आपल्या समोर। या आर्थिक वादाच्या पार्श्वभूमीवर जो काही बोलताना रोहित पवार यांनी थेट घातपाताचा प्रश्न उपस्थित केला। विशिष्ट हितसंबंध जपणाऱ्या व्यक्तीचे कोट्यवधीचे कंत्राटी जे काही धोक्यात असल्यामुळे हा अजित पवार त्यांच्या जीवावर बेतणारा कट तर नव्हता ना असा अत्यंत टोकाचा आणि गंभीर प्रश्न आणि त्यांनी विचारलेला आहे। ते या विषयी जे काही बघू शकता रोहित पवार यांनी आपल्या सादरीकरणात मुंबई ते बारामती या प्रवासाचे जे काही तांत्रिक विश्लेषण केले। त्यांच्या दिव्यांग जे काही बघू शकता दाव्यानुसार मुंबई ते बारामती हे साधारण 210 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी त्या विमानाला केवळ 27 मिनिटे लागली। विमानाचा वेग आणि प्रवासाचा कालावधी पाहता हा प्रक्रियेत काही तांत्रिक विसंगती जी काही निर्माण झालेली होती संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे। तर विमान कंपनीच्या मालकी हक्कावर प्रश्नचिन्ह झालेला आहे बघू शकता। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा खुलासा करताना रोहित पवार यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकीबद्दल माहिती दिलेली आहे। तर त्यांनी सांगितले की ज्या कंपनीच्या विमानाचे हा प्रवास झालेला आहे त्या कंपनीचे मालक विजय कुमार सिंग आहेत। तर रोहित सिंग हे आहेत त्यांचं आडनाव सिंग आहे। तर कंपनीचे जे काही पार्श्वभूमी आणि त्यांना मिळालेला कंत्राटी यावरून
बोट ठेवले जात आहे. तो बघू शकता प्रवासाचा वेग आणि सुरक्षेचा मुद्दा हा सर्वात महत्वाचा आहे. तर बघू शकता रोहित पवार यांनी आपल्या सादरीकरणावर विमानाची जे काही तांत्रिक वैशिष्ट्ये, प्रवासादरम्यान लॉग जे काही बघू शकता, त्यांनी अत्यंत कमी वेळात पार पाडलेला हा प्रवास आणि त्यानंतर झालेला अपघात ही केवळ योगायोग नसून त्यामागे गंभीर कारणे असू शकतात असे त्यांनी कळवले आहेत. बघू शकता नेमका अपघात कसा झाला, विमानाच्या देखभालाची जी काही जबाबदारी कोणाची होती, असे प्रश्न त्यांनी यावेळी जे काही उपस्थित केलेले आहे. अजित पवार दादांबद्दल असलेल्या प्रेमापोटी आणि या घटनेमागचे जे काही सत्य जनतेसमोर यावे या उद्देशाने ही माहिती संकलित केल्याचे रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलेले आहे. त्यांनी सांगितले की दादांना जे काही बघू शकता नेहमी घड्याळ घालण्याची जे काही सवय होती आणि ते आपली घड्याळ नेहमी 15 मिनिटे पुढे ठेवायचे. मी स्वतः ते घड्याळ पाहिले आहे. दुर्दैवाने जे घडू लागले, जे काही बघू शकता जे काही घडून आलेले आहेत, तर ते आपल्याला वाटत होते तेच या अपघातात घडलेले आहे. प्रवासाचा तांत्रिक तपशील आणि विमानाची स्थिती. रोहित पवार यांनी विमानाच्या तांत्रिक बाजूवर जे काही प्रकाश टाकताना सांगितलेले आहे. 210 किलोमीटरचे अंतर अवघ्या 27 मिनिटात जे काही झालेलं आहे. लेअरजेट विमानाचा वापर करण्यात आलेला होता. हे विमान अत्यंत वेगवान आणि अधिक उंचीवरील जे काही प्रवास करण्याचे जे काही ओळखले जाते. विमानाची रचना. अपघातावेळी दादा विमानामध्ये डाव्या बाजूला हे बसले होते. तर बघू शकता असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. विमानाचा मागील भाग सामानासाठी जो काही वापरला जातो तिथेच इंधन टाक्या, पेट्रोल टँक्स असतात. शिवाय हे लेअर जेट विमान 16 वर्षे जुने असल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे. मालकी हक्क. या विमान कंपनीचे मालक विजय कुमार सिंग असून ते काही विस्ता जे काही विजय कुमार रोहन यांच्यासह एकूण 27 भागधारक आहेत. USR या कंपनीमध्ये जे काही लेअर जेट विमानाचे असल्याचेही नमूद केलेले आहे. अपघातापूर्वीचा घटनाक्रम आणि चॅटमधील माहिती. रोहित पवार यांनी मिनिटाचा जो काही तपशील सादर करण्यास सांगितलेले आहे की सकाळी जे काही 7:02 विमानाचा क्रू जे काही बघू शकता घटनास्थळी पोहोचला आणि हवामान स्वच्छ विजिबिलिटी असल्याचे कळवण्यात आले. सकाळी 6:16 मुंबईवरून जे काही विमानाचे उड्डाण झालेले होते. तर बघू शकता टेक ऑफ झाला म्हणजे केल्याचा त्यांना देण्यात आला. तर अधिकारी आणि स्वीय जे काही सहकाऱ्यांना PA ग्रुपवर चॅटवर प्रवासाच्या नोंदी होत्या. तर विमान लोणावळा, पुणे, यवत इथे जात असतानाच ही दुर्घटना घडली. तर सकाळी बघू शकता 9 विमानाचा जो काही घातपात झाला. तो बघू शकता अपघात हा अजितदादा जखमी आहेत असा पहिला निरोप आला. तर सकाळी 9:45 बघू शकता सकाळी 9:45 त्यानंतर दुर्दैवाने दादांच्या निधनाची बातमी घडवली. जे काही कळकली म्हणजे सर्वांना कळाली. देखरेखीबद्दल संशय आणि स्थानिकांचे दावे. हे विमान कंपनीच्या मालकांनी दावा केला होता की विमान सुस्थितीत आहे की नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि वैमानिक देखील अत्यंत अनुभवी होते. धुक्यामुळे हा अपघात झाला असे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र रोहित पवार यांनी यावर आक्षेप घेतला. घटनास्थळावर जाऊन स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाचा आवाज इतर विमानांपेक्षा वेगळा आणि असामान्य येत होता. यावेळी विमानाची देखरेख योग्य पद्धतीने झाली होती की नाही याबाबत त्यांनी तीव्र संशय व्यक्त केला आहे. 2 दिवसापूर्वीच हे विमान सुरत येथे जाऊन आले होते. ही माहिती त्यांना यावेळी दिली. सत्य बाहेर येणे गरजेचे आहे असे म्हणत रोहित पवार यांनी या अपघाताच्या सखोल चौकशी मागणी केली आहे. तर तांत्रिक बिघाड, विमानाचा वेग आणि देखरेखीबद्दल त्रुटी या सर्व बाबी आता संशयाच्या जे काही भोवऱ्यात अडकलेल्या आहेत. या प्रकरणातील जे काही बघू शकता तपासाचे विश्वासार्हते
जे काही प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित खाजगी कंपनी यांच्यातील साटलोटामुळे जे काही पुराव्यांची छेडछाड होण्याची भीती त्यांनी पत्रकार परिषद व्यक्त केली. अजित पवार विमान दुर्घटना पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, रोहित पवार यांचे जे काही DGCA आणि विमान कंपनीवर गंभीर आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या जे काही चौकशीवरून आमदार रोहित पवार संशयाची जी काही सुई हे थेट नागरी विमान वाहतूक महासंचालकाकडे DGCA वळवली आहे. विमानाची तांत्रिक स्थिती, देखभालीच्या नोंदी, हे काय तपास यंत्रणांची कार्यपद्धती यावर गंभीर आक्षेप नोंदवलेले आहेत. तांत्रिक नोंदी ही काय टेक्नॉलॉजी जे काय बघू शकता. रोहित पवार यांनी विचारले की विमान उड्डाणापूर्वी त्याची रीतसर तांत्रिक तपासणी झाली होती का? जर विमान एका विशिष्ट ठिकाणी बंद पडले होते तर त्या विमानाचे टेकलॉग जे काय बघू शकता, विमानाची उड्डाण क्षमता आणि दुरुस्तीचा इतिहास त्या पुस्तकी जे काय बघू शकता टेकलॉग उपस्थितीवर जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. विमानाच्या हँगर भोवती जे काही हँगर तर विमान उभे करण्याचे जागा असलेल्या CCTV कॅमेरामध्ये चित्रण तपासणे अत्यंत अनिवार्य असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पुराव्यांशी छेडछाड जे काही बघू शकता या प्रकरणात DGCA जे काही बघू शकता DGCA हे अधिकारी संबंधित खाजगी कंपनीत कार्य करत होते तर दावा करत होते की रोहित पवार यांनी तपासणीच्या पारदर्शनावर जे काही शंका उपस्थित केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून तपास हा यंत्रणा केवळ CCTV फुटेज गोळा करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे अहवाल बदलला आहे की पुराव्यांशी जे काही छेडछाड होण्याची आम्हाला दाट भीती वाटते असे ते म्हणाले. हा अपघात केवळ धुके आणि कमी दृश्यमान विजिबिलिटी या कारणामुळे हा झालेला नाही. हा असा कारण आहे हे कोणतरी घडवण्यात येणार आहे. तर विशेष जे काय बघू शकता प्रशासकीय यंत्रणांचे लागे बांधे बघू शकता. रोहित पवार यांनी 2017 मधील एका जुन्या घटनेची आठवण करून दिली. 2023 मध्ये याच VSR जे काय बघू शकता कंपनीच्या विमानाला मुंबई अपघात झाला होता, परंतु इतका काळ लोटूनही त्याचा अंतिम तपास अहवाल अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. यावरून असे स्पष्ट होते की संबंधित कंपनीचा DGCA वर मोठा प्रभाव किंवा ताबा असावा असा खळबळजनक संशय त्यांनी व्यक्त केला. तपासाच्या दिशेवर प्रश्नचिन्ह झालेले आहे. एका बाजूला तांत्रिक बिघाडाचे संकेत मिळत असल्याचा, दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणेचा संत गतीमुळे जे काही संशयास्पद हालचालीमुळे जे काही अपघात नसून घातपात असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे रोहित पवार यांचे सांगितलेले आहे. तर प्रकरणाची निष्पक्ष जे काही चौकशी व्हावी, सत्य जनतेसमोर हे काही लवकरात लवकर येईल. तर अजित पवार विमान दुर्घटना जे काही झालेले आहे ह्याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी व्हावे. उल्लंघन करण्याबाबत जे काही करलेले आहे तर रोहित पवार यांनी अनेक धक्कादायक तांत्रिक बाबी उघड केल्या आहेत. या कंपनीने राष्ट्रीय जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा डागाळलेली आहे. तर असूनही ते भारतात मात्र त्यांना मोकळे रान दिले जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बंदी आणि निकृष्ट जे काही कार्यपद्धती त्यांनी राबवलेली आहे. रोहित पवार यांनी सांगितले की या कंपनीचे विमान लँडर जे काही बघू शकता लंडन पर्यंत करतात. 2023 मध्ये झालेल्या अपघाताची माहिती लंडनच्या विमान वाहतुकीत जे काही मागितली होती, परंतु अहवालात जे काही दिल्याप्रमाणे कंपनीवर बंदी घालण्यात यावी यांनी सर्वात प्रथम सांगितलेले आहे. तर भारतात अद्यापही कंपनीची उड्डाणे राज स्तरावर होत आहे, तर सुरू आहेत. हे अनाकलनीय आहे. कंपनीत जे काही काम करणाऱ्या माजी वैमानिकांच्या अहवालाने जे काही त्यांनी सांगितले की वैमानिकांना आवश्यक असलेली 12 तासाची विश्रांती दिली जात नाही आणि खर्चात कपात करण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग जे काही प्रोसिजर SOP उल्लंघन केले जाते.
हे नाही झालं पाहिजे. या व्यवसायाची जी काही दबाव त्यांना दिलेला आहे, रोहित पवार यांना खूप राग आलेला आहे याच्याबद्दल. तर त्यांनी खूप संशय व्यक्त केलेला आहे. तर आपल्या समोर येतच आहे अजितदादांच्या मनातील जे काही आरक्षितता बघू शकता. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या वैयक्तिक सवयीवर जे काही बदलांचा उल्लेख करत त्यांच्या सुरक्षिततेवर भविष्य जे काही भाष्य केलेले आहे. तर गेल्या काही महिन्यापासून दादा कमालीचे सावध झालेले होते. त्यांनी प्लास्टिकच्या जे काही बाटलीऐवजी काचेच्या बाटलीतून पाणी पिण्यास सुरुवात केली होती. त्यांना ती बाटली तपासल्यानंतर दिली जायची. जे काही आजकाल बरंच काही घडतंय. स्वतःच विमान घे असं मला वारंवार सांगायचे, असे रोहित पवार यांनी भावुक होत सांगितले. तर रोहित पवार यांनी मांडलेले मुद्दे विमान वाहतुकीबद्दल जे काही तांत्रिक सुरक्षा आणि राजकीय षडयंत्र जे काही रचलेले आहे, धावपट्टीची चुकीची निवड, ट्रान्सपोर्टचा डेटा गायब होणे आणि अजितदादांचा जाणे हे धोका आणि सर्व बाबी आता मोठ्या चौकशीच्या केंद्रस्थानी आले आहेत. तर महाराष्ट्राच्या जे काही बघू शकता राजकीय इतिहासातील ही एक अत्यंत गंभीर घटना असून त्याचे सत्य बाहेर येणे लोकशाहीसाठी आवश्यक आहे. तर धन्यवाद. ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा.